वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणताक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। भगवान श्रीकृष्ण, माझे आराध्य दैवत लक्ष्मीनारायण आणि माझ्या भागवत कथा श्रवण करणाऱ्या सर्व माता पिता बंधू भगिनींना त्रिवार वंदन करून आपण आज श्रीमद भागवत कथेचा 10वा भाग ऐकणार आहोत। आज अधिक मासाला सुद्धा 10 दिवस झाले। आज एकादशी आहे आणि द्वितीया तृतीया एकत्र आल्यामुळे एक दिवस तिथी पुढे गेले। आजचा अत्यंत पवित्र दिवस अधिक मासातली एकादशी आहे आणि आपण एकादशीचं व्रत करणाऱ्या भगवान विष्णूच्या भक्ताचं आज आपण कथा पाहणार आहोत। काल आपण वामन अवतार मत्स्य अवतार आपलं हे दोन्ही पाहिलेले आहेत। दोन्हीचा आनंद आपण घेतलेला आहे। आज आपण अंबरीश राजाची कथा पाहणार आहोत। आज एकादशी आहे आणि एकादशी निमित्त ह्या एकादशीचं व्रत करणाऱ्या महान भक्ताची कथा ऐकण्याचं पुण्यसुद्धा तेवढंच आपल्याला जास्त आहे। नाभागाचा पुत्र अंबरीश हा मोठा विष्णू भक्त होता। त्याची पत्नी सुधा ही सुद्धा मोठी धर्मशील असते। अंबरीश राजाचं सर्व पृथ्वीवर राज्य, खजिना तुडुंब भरलेला, कोणी शत्रू नाही का, पण तरीसुद्धा अत्यंत सत्वशील, म्हणजे राजा आहे म्हणून ऐशारामी जीवन असं नाही, तर तो स्वतः शेती करून स्वतःचं उत्पन्न खात असे। पहाटे 4-4:30ला उठायचं, देवपूजा वगैरे झाल्यावर थोडंसं शेतीत काम करायचं। राजवाड्याच्या मागं थोडी शेती स्वतःपुरतं तो धान्य पिकवत असतो। दिवसभर राज्यकारभार पाहिला की संध्याकाळी पुन्हा पत्नीला घेऊन भक्तिरसामध्ये भजनामध्ये तो गुंगून जात असतो। पूर्वी त्यांनी जेव्हा एक विष्णू यज्ञ मोठा केला होता तेव्हा भगवंतानी प्रसन्न होऊन त्याला आपलं सुदर्शन चक्र भेट दिलं होतं की त्याच्या राज्याचं त्यांनी सुदर्शन चक्राने राज्य म्हणजे रक्षण करावं। पण सुदर्शन चक्राला भगवंताच्या पूर्ण आज्ञा होत्या की अंबरीश राजाचं रक्षण करायचं, त्याच्या राज्याचं रक्षण करायचं। त्याच्यामुळे अंबरीश राजा अत्यंत निर्धास्त असतो। त्याला कशाची कधी भीती वाटली नाही। भक्ती करताना तो पूर्ण तल्लीन होऊन जात असतो। एकदा त्याच्या गुरुच्या सांगण्यावरून त्यांनी एकादशीचं व्रत धारण केलं। वर्षभराचं एकादशीचं व्रत असतं। मग दशमीला दुपारी 2च्या आत जेवायचं, 2 नंतर जेवायचं नाही। एकादशीला फक्त फलार आणि पाणी, आणि द्वादशीला दुपारी 12 नंतर ब्राह्मण वगैरे जेवू घालून नंतर आपण उपवास सोडायचा द्वादशी संपण्यापूर्वी। असं एकादशीचं साधारणतः 2 दिवसाचं व्रत असतं। म्हणजे आदल्या दिवशी दुपारपासून दुसऱ्या दिवशी दुपार, तिसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ते व्रत असतं।
आपल्याकडं आषाढी एकादशी कार्तिक एकादशी घराघरातून होती. काय होतं पहा, म्हणजे आदल्या दिवशी मेनू ठरतात. नवऱ्याला खिचडी, मुलाला साबुदाण्याचे लाडू, मुलीला खजूर, बायकोला खिचडी आवडत नाही म्हणून भगर, उपासाचे पापड, फळं, नाही का. म्हणजे एकादशी आणि दुप्पट खाशी. नावालाच एकादशी. मंदिरात कोण गेले का नाही, कोणी भजन म्हटलं का नाही, काही जप केला का नाही, पण आम्हाला एकादशी आहे. तीच गोष्ट महाशिवरात्रीचं, की एक उपवास म्हणजे काय, देवाच्या बाजूला असणं. उप म्हणजे बाजूला, वास म्हणजे राहणं. उपवास म्हणजे देवाच्या बाजूपासून सतत भक्ती करणं, भजन करणं, त्याचं नामस्मरण करणं, हा उपवासाचा अर्थ असतो. पण आपल्याकडं उपवासाच्या दिवशी तसं काहीच घडत नाही, फक्त वेगळे पदार्थ खाणे असा गोष्ट घडते. अमरीश राजा एकादशीचं व्रत मोठ्या भक्तिभावाने करत असत. वर्ष पूर्ण होत आलं, नाही का, आणि त्याचा एकादशीचं व्रताचं आता पारणं फेडायचं आहे. म्हणून त्याने द्वादशीच्या दिवशी शेकडो ब्राह्मणांना बोलवलं, त्यांना दान दक्षिणा दिली, त्यांना पोटभर जीव घातलं, त्यांना गाय आणि गोवत्स धणू म्हणजे वासरासह ती दान, म्हणजे जी दूध देते ती गाय दान करावं असं शास्त्र आहे. भाकड गाय दान केला तर दूध देत नाही, कुठं कासायला द्यायची तर देऊन टाका दान, असं नाही. सवत्स म्हणजे जिला वासरू आहे, जी दूध देते अशी गाय दान करणं ही पुण्याची गोष्ट मानली जात असे. तर कार्तिक महिना आला. कार्तिक महिन्यामध्ये अमरीश राजाने ते आपल्या एकादशी व्रताची समाप्ती करायचं ठरवलं. यमुना नदीच्या किनारी मधुबनामध्ये मोठा मांडव घातला आहे. अनेक ब्राह्मण जेवतात. ते भगवंतांनी मोठी पूजा बांधलेली भगवान विष्णूची, नाही का, आणि सर्व ब्राह्मण जेवले, नमस्कार केला आणि आता हा उपास सोडायला बसणार. तेवढ्यात दुर्वास ऋषी आपल्या शिष्यांसह आले. राजाला खूप आनंद झाला. त्यांनी त्यांचे पाय धरले, त्यांचं पाद्यपूजन केलं. म्हणले, महाराज, आज द्वादशीच आहे, एकादशीचं माझं व्रत संपूर्ण होतं आहे, तर माझं भाग्य की तुमच्यासारखे महान तपस्वी मला लाभले, तर आपण जेवण करून घ्या, नाही का. दुर्वास ऋषींनी मान्य केलं. हे दुर्वास म्हणजे कोण? दत्तात्रयांचे बंधू. कुठल्याही काळामध्ये दिसत ते आजीवनच आहेत. अत्यंत तापट. म्हणजे काय पुराणामध्ये सगळ्यात जास्त शाप कोणी दिले असेल तर ते दुर्वास ऋषींनी दिले. मग ते देव असो, दानव असो, नाही तर मनुष्य असो. अत्यंत क्रोधिष्ट. म्हणजे त्यांच्या पुढं जायचं तर राजे लोक थरथर कापत असत. कणवळले तर सूत, नाही तर भूत. चिडले की पटकन शाप देऊनच मुक्त होणार. आयुष्याचं पूर्ण नुकसान. शाप साधा सुद्धा नाही, हे एकदम आयुष्याची कालाटणी देणारा शाप. मग आपण ते समुद्र मंथनाच्या वेळेस पाहिलं, त्यांनी माळ इंद्राणी फक्त गळ्यातून बाहेर काढून टाकली तर त्यांनी त्याला शाप दिला, तुझी संपत्ती नष्ट आहे. इतका तो संत. हा एकच मिनटं फक्त, की हा जो संताप दुर्वास ऋषींना असे, त्याच्यामुळं सर्वजण त्यांना घाबरत असत. त्यांनी सांगितलं, आम्ही गंगेत जाऊन स्नान, यमुनेत जाऊन स्नान करून येतो आणि मग आम्ही भोजन करू. राजाने हात जोडले, म्हणले, या लवकर. उन्हाळ्याचे दिवस, नाही का, कार्तिक महिन्यामध्ये त्यावेळेस थोडंसं उकडतं. दुपारचे ते आपल्या स्नानामध्ये गुंग झाले, देवपूजा वगैरे कर. इकडं काय झालं की द्वादशी संपायचा मुहूर्त आला.
राजाला मोठी चिंता पडली की जशी आता घटकाभर राहिले, अजून दुर्वास ऋषी आले नाही, आणि मग मी जर पारणं फेडलं नाही, म्हणजे मी जो उपास सोडला नाही, तर मी वर्षभर केलेल्या तपश्चर्या सगळी वाया गेली. त्यांनी तिथं उपस्थित असणाऱ्या ब्राह्मणांना विचारलं की बा मी काय करू? अतिथी आलेले दुर्वास मुनीसारखे ऋषी आपल्या घरी जेवायला येतो म्हणले, आणि ते न जेवता मी कसं का उपास सोडू? बरं, उपास नाही सोडावा तर माझं वर्षभराचं मी घेतलेलं व्रत वाया जात आहे. भगवंताची मी अपराधीपणा केल्यासारखं होतं. आधी जेवावं तर दुर्वासांचा अपमान होतो, मी काय करू? मग तिथल्या पुरोहितांनी त्यांना सल्ला दिला, म्हणले राजा, उपास सोडताना फक्त भगवंताचं नाव स्मरण करून आपण भगवंताचं चरणामृत जरी घेतले किंवा तुळशीचं एक पान जरी खाल्लं तरी उपास सोडल्याचं पुण्य तुम्हाला लाभेल, आणि तुम्ही अन्न ग्रहण न केल्यामुळे दुर्वासांचा पण अपमान होणार नाही. आता अगदी 2 मिनिटांनी द्वादशी संपणार, त्यावेळेस घटका मांडायचा घटका संपत आली. म्हणून मग अमरीश राजाने भगवान विष्णू लक्ष्मीनारायणाचं जी मूर्त्या होत्या त्याला नमस्कार केला. म्हणजे भगवंता, मी मोठ्या कचाट्यात सापडले, मी चूक की बरोबर हे मला समजत नाही आहे, पण आता जसं पुरोहितांनी सल्ला दिला तसं मी तुझं पायाचं तीर्थ घेतो आणि मी एकादशीचं व्रत सोडतो. माझ्यावर तुझी कृपा राहू दे. दुर्वास आल्यावर मी ते जेवतील आणि मग त्याच्यानंतर मग मी थेट आता उद्या अन्नभक्षण करेल. लब्ध कामेन उद्यात परायणोपचक्रमे तस्य तहर तीर्थो साक्षात दुर्वासा भगवान भूत. सर्व ब्राह्मण देवतांना सगळं काही मिळालं तेव्हा अमरीश राजाने परवानगी घेऊन पारणं करण्याची तयारी केली. भागवतामध्ये जे वर्णन आहे ते तुम्हाला सांगितलं. त्यांनी तीर्थप्राशन केलं आणि तेवढ्यात दुर्वास मुनी आले. त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की राजाने तीर्थप्राशन करून उपवास सोडला. द्वादशी संपत आली, त्याच्या व्रताचं भंग झाला असता हा विचार नाही केला. त्याने सांगितलं, म्हणले राजा, मी तुझ्या घरी अतिथी म्हणून आलो असताना तू आमच्या आधी उपवास सोडलास. आम्हाला पण एकादशीचा उपवास होता, पण तू आमच्या आधी उपवास सोडला आणि आमचा उपमर्द केलास, अपमान केलास. आम्हाला तुझ्या घरचं अन्न नको. राजा हातापाय पडला हो, म्हणले द्वादशी संपली. द्वादशी संपण्याच्या आधी जर मी तीर्थप्राशन केलं नसतं तर माझं वर्षभराच्या एकादशी व्रताचं फळ मला मिळालं नसतं. तुझी इतक्या वाट पाहिली, तुम्ही खूप वेळ झाला आला नाही म्हणून मी तो निर्णय, पण मी अजून अन्नभक्षण केलेलं नाही, मी तुमचीच वाट पाहत नाही. म्हणले, मी येण्यापूर्वी तू पाणीसुद्धा घेता कामा नाही होत. मी तुला शाप देतो. चाल चिडले दुर्वास मुनी. त्यांनी डोक्यातून एक जटेतला केस उपटला. आपटल्याबरोबर तिथं एक कृत्य म्हणजे राक्षसीन तयार झाली. दुर्वास मुनी तिला आज्ञा दिली, म्हणले अमरीश राजाला धाडा शिकव, त्याला नष्ट कर. हे राक्षसीन तलवार घेऊन अमरीश राजाच्या अंगावर धावल्याबरोबर अमरीश राजाच्या संरक्षणासाठी जे भगवंताने सुदर्शन चक्र ठेवलं होतं त्यांनी त्या राक्षसाने शिरच्छेद केला आणि तिचं संपूर्ण देह उष्णतेने जाळून टाकलं. दुर्वास मुनी पाहतच राहिले की माझ्यासारखा तपस्याने केलेली राक्षसाने अमरीश राजाचं काहीच वाकडं करू शकलं नाही. त्याने सुदर्शन चक्राकडे पाहिलं, सुदर्शन चक्र त्यांच्या मागं लागलं. त्यांच्या लक्षात आलं हे भगवान विष्णूचं सुदर्शन चक्र आहे आणि ते आपल्याला शिरच्छेद केल्याशिवाय काही राहणार नाही. आता त्याच्यापुढं कोणाचा निभाव लागत
नाही. अंबरीष राजा पळत सुटले, अनेक गुहेत लपले, समुद्रात लपले. तिथं सुदर्शन चक्र जात. ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला विनंती केली, म्हणजे भगवंत मी तर तुमचं सेवक आहे, पुत्र आहे, माझं संरक्षण करा. ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणले या सुदर्शन चक्रापासून मी तुझं संरक्षण करू शकत नाही, तू ब्रह्मदेवातून पहिलं बाहेर जा. दुर्वास मुनी पळत पळत वैकुंठात गेले, आपलं कैलासावर गेले. भगवान शंकराला शरण गेले, म्हणले भोलेनाथ माझं रक्षण करा. भोलेनाथाने सांगितलं, म्हणले मी तुझं रक्षण करू शकत नाही, तू भगवंताचं हे विष्णूचं सुदर्शन चक्र त्यांना शरण जा. दुर्वास मुनी पुढं पाळतात, ते पाठीमागं सुदर्शन चक्र आहे. दुर्वास मुनी वैकुंठामध्ये गेले. त्यांनी भगवान विष्णूच्या पायावर लोळून गेले, म्हणले भगवान तुमच्या सुदर्शन चक्रापासून माझा बचाव करा. भगवंत काय म्हणतात ते पहा. सांगतात, अहम भक्त पराधीनो हय स्वतंत्र एव द्विज साधुर्विग्रस्त हृदयो भक्तैर्भक्त जनप्रिया. दुर्वास मुनी मी नेहमी भक्तांच्या अधीन असतो, मला थोडीसुद्धा स्वतंत्रता नाही. माझ्या साध्या आणि सरळ भक्तांनी माझं हृदय ताब्यात घेतलेलं आहे. भक्तजन माझ्या प्रेम करतात आणि मी भक्तांवर प्रेम करतो. तुम्ही माझा भक्त अंबरीषाचा अपमान केलेला आहे, त्याची काहीही चूक नसताना तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या संरक्षणासाठी ठेवलेलं सुदर्शन चक्र मी मागं घेऊ शकत नाही. तुम्हाला जर वाटत असेल की आपण जिवंत राहावं, तर तुम्ही अंबरीषाला शरण जा. त्याच्या मनात आलं तर तो तुमचा बचाव करू शकतो. ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा भक्ताच्या पुढं गेले नाहीत. भगवंत सांगतात ते ब्रह्मस्तत गच्छम भद्र नाभागतनयम नृणम. नाभागतन म्हणजे नाभागाचा पुत्र. क्षमापाय महाभागम तथा शांतिर्भविष्यते. हे दुर्वास मुनी तुमचे कल्याण हो. तुम्ही नाभागाचा पुत्र अंबरीषकडे जा, त्याची माफी मागा, तेव्हाच तुम्हाला शांती मिळेल. दुर्वास मुनी निराश झाले की ज्या राजाला आपण रुबाबात शाप दिला, रुबाबात त्याचा अपमान केला की मी तपस्वी तू राजा, आज त्याच राजाला आपल्याला शरण जायची वेळ आली. आयुष्यात पहिल्यांदाच ती गोष्ट. इंद्राला शाप दे, या देवाला शाप दे, त्या देवाला शाप दे, राजाला शाप दे, सगळेजण घाबरून असतात. पण एकमेव अंबरीष राजा असा निघाला की त्याच्याकडे जाऊन माफी मागायला लागलं. याचं कारण का? ती एकादशीच्या पुण्याचं महत्त्व. भगवंताचं शरण गेलेला भक्ताचं रक्षण भगवंत तर करतोच, पण त्याचं देवसुद्धा कोणी वाकडं करू शकत नाही, शाप वाकडा करू शकत नाही. कोणतं वाईट कोणी करणी करू दे, नाही तर कोणतं त्याच्यावर महाप्रसंग वाईट होत, त्याचं वाईट होतच नाही. का नाही हो? तर त्याची श्रद्धा भगवंतावर पूर्ण असते. अशा वेळेस भगवंत त्याचं रक्षण करत असतो. दुर्वास मुनी अत्यंत वेगाने धावत अंबरीष राजाकडे आले. त्याच्या पायावर त्यांनी लोळण घेतले. म्हणले, ए राजा, मी तपस्वी म्हणून मला अत्यंत गर्व होता, पण माझ्या लक्षात आलं तू माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेस. मी माझ्या अहंकाराने तुला मारण्याचा प्रयत्न केला की मी श्रेष्ठ आहे तू कनिष्ठ आहे. माझ्या अगोदर कसा जेवला सेव मला राग आला, पण माझी विनंती आहे की तू सुदर्शन चक्राला थांबव, नाही तर तो मला जाळून भस्म करील. अंबरीषाला खूप वाईट वाटलं. म्हणले, दुर्वास म्हणे, अहो मी तुझी वाट पाहतोय, तुम्ही इथून गेला आणि परत आला, त्याला 1 वर्ष झालं, मी 1 वर्ष अन्न घेतलेलं नाही, नुसतं पाणी पिऊन जगतोय.
त्यांनी सुदर्शन चक्राला विनंती केली, म्हणले, हे सुदर्शना, मी जर काही पुण्य केलं असेल, मी जर भगवंताचा भक्त असेल, तर तू शांत हो, या दुर्वास मुनींना त्रास देऊ नकोस. सुदर्शन चक्राने अमरीशाची विनंती ऐकली, तो शांत झाला आणि गुप्त झाला. दुर्वास मुनी उभे राहिले. त्यांनी राजाचे पुन्हा पुन्हा आभार मानले. अमरीशाने सांगितलं, हे ऋषीवर, तुम्ही गेल्यापासून मी अजूनही अन्नाचं कण घेतलं नाही. माझं मनही शांत झालेलं नाही. तुम्ही भोजन केल्याशिवाय मी कसं भोजन करू? दुर्वासाने अत्यंत आनंदाने त्याच्या घरामध्ये जेवण केलं आणि त्याचं जेवण झाल्यानंतर अमरीश राजाने सुद्धा अन्नग्रहण केलं. अमरीशाची ही जी कथा आहे की एखादा भक्त आपल्या उपासनेने, परमेश्वराच्या श्रद्धेने ऋषी मुनी देव यांच्यापेक्षाही श्रेष्ठता. आजच्या अधिक मासातल्या एकादशी निमित्त एकादशी व्रताचं महात्म्य आणि अमरीशाचं महत्त्व, की राजा असूनही स्वतःच्या कष्टाने खाणं, अत्यंत श्रद्धाशील असणं, भगवंतावर पूर्ण श्रद्धा, कुठंही चुकायचं नाही. आणि असा सत्वशील जेव्हा आपण वागू, तेव्हा कोणतीच शक्ती आपल्या वाईट करू शकत नाही. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला एकादशी व्रत नाही करता येत हल्ली, ज्यांना कॉलेज, ऑफिस, काही डायबिटीस, याच्यामुळे एकादशी व्रत नाही करतात, नका करू. पण निदान सकाळी देवाला हार घालणं, विष्णू सहस्रनाम संध्याकाळी म्हणणं, नाही का, जेव्हा जमेल तेव्हा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारीचा जप करणं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाचा जप करणं, हे एवढं जरी केलं तरी खूप छान. पूर्ण श्रद्धा ठेवा. कोणीही कोणतंही संकट त्याच्यातून तुम्ही पारच पाडणार. मनाचं श्रद्धा ठेवा, हिंमत ठेवा. कितीही वाईट संकट आलं तरी भगवंत माझ्याजवळ आहे ही श्रद्धा असली की त्याची जबाबदारी सगळी भगवंतावर जाते आणि तो आपलं रक्षण करून तोच करतो. म्हणून आपण आता अमरीशाची कथा इथं थांबू आणि पुढच्या कथेकडं, गंगा अवतरणाची कथा. बोला भगवान गोपाल कृष्ण की जय. अमरीशाच्या कथेनंतर एक मोठी कथा येते, ती गंगा अवतरण. आपल्या बोली भाषेमध्ये भगीरथ प्रयत्न केले, नाही का, असे शब्द पूर्वी नेहमी लोक वापरायचे, की अगदी भगीरथ प्रयत्न केले बाबा. भगीरथ प्रयत्न म्हणजे का, अत्यंत टोकाचे प्रयत्न, कुठेही निराश न होता, वारंवार अडथळे आले तरी त्या अडथळ्यातून पार पडत जाणं, याला म्हणायचं भगीरथ प्रयत्न. सगर नावाचा एक पराक्रमी राजा पूर्वी होऊन गेला. मोठा इतिहास आहे त्यांच्या खानदानात. इक्ष्वाकू कुळामधला तो सगर नावाचा राजा. इक्ष्वाकू कुळ म्हणजे कोणतं? प्रभू रामचंद्राचं, नाही का. पुढं म्हणजे इक्ष्वाकू काळामध्ये अनेक मोठमोठे आणि देव माणसं राजे होऊन गेले. तर सगर नावाचा एक पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने अनेक वेळा यज्ञ वगैरे केलेले आहेत. त्याला 60,000 पुत्र होते असं म्हणतात. आता पूर्वी कसं होतं की पूर्वीचे राजे अनाथ मुलांना सांभाळत, आपला पुत्र म्हणून सांभाळतात. आणि एखाद्या मनुष्याला 60,000 पुत्र होणं ही काही जोक नाही. पण अनेक जण पुत्र म्हणून लावतात. आता आमच्याकडे स्नेहालय म्हणून संस्था आहे. तर गिरीश कुलकर्णींनी ती संस्था स्थापन केलेली आहे. मी पण त्या संस्थापक बॉडीवर होतो. तर तिथं जी अनाथ मुलं आहेत ती सगळे त्याला पप्पा मानतात.
आमचे एक मित्र अनाथ संस्था चालवतात, ते सगळ्या मुलांना स्वतःचं नाव लावतात. म्हणजे त्यांना 100 पोरांचे बाप आहेत. काय करणार, दुसऱ्याचं कोणाचं नाव लावा. तर असं त्या काळी असे, आणि त्याच्यामुळं 100 पुत्र तर कौरवांचे दाखवले. सगर राजाला 60,000 पुत्र होत. त्याने एकदा अश्वमेध यज्ञ केला. आता पूर्वी कशी गोष्ट होते की 100 अश्वमेध यज्ञ केले तर त्याला आढळ असं इंद्रपद मिळत असे. म्हणून मग जो त्यावेळेचा जो इंद्र असे तो ते 100 यज्ञ पुरे होऊ नयेत याच्यासाठी प्रयत्न करत असे. हल्ली जे आपण निवडून यावं, दुसरा येऊ नये म्हणून जसे प्रयत्न होतात, तसेच इंद्राचे सुद्धा ते प्रयत्न असे. बा कोणी तपश्चर्या करायला बसले की तो विघ्न आणतो, अशा अनेक कथा आहेत. तसं सगर राजाचा अश्वमेध यज्ञ सफल होऊ नये म्हणून त्याने खूप प्रयत्न केला. अश्वमेध यज्ञाचा घोडा घेऊन त्याचे सर्व ते 60,000 पुत्र राजधानीच्या अगदी जवळ पोचले. आता घोडा दुसऱ्या दिवशी यज्ञ शाळेमध्ये पोचला की यज्ञाला सुरुवात होणार, यज्ञ सफल होणार, आणि मग कदाचित सगर राजा इंद्रस्थानावर आरूढ होईल. म्हणून इंद्राने काय केलं की हे राजकुमार घोड्याला घेऊन जिथं थांबले होते त्या ठिकाणी तो आला. त्याने तिथल्या पहारेकऱ्यांना आपल्या विद्येने मूर्छित केलं आणि तो घोडा घेऊन निघून गेला. आता घोडा ठेवायचा कुठं, नाही का? तर आपण कपिल मुनींची गोष्ट पाहिली होती. ही कपिल मुनी गंगासागरच्या तिथं आश्रम बांधून तपश्चर्येला बसले होते, जिथं गंगा समुद्राला मिळतं, नाही का? पण त्यांनी तपश्चर्याला सुरुवात केल्यानंतर गंगेचा तो विषय आहे, पण त्यांनी ती जागा निवडली होती व समुद्राच्या मुख्य भूमीपासून ती जागा बेटावर एका लांब आहे, शांत आहे. ते जेव्हा असतील तेव्हा कोणीच तिथं बेटावर नसावं. कपिल मुनींचे तिथं त्याने गेला आणि त्या आश्रमामध्ये कपिल मुनी ध्यानस्थ बसलेले देवाच्या, आणि त्यांनी त्यांच्या पाठीमागे जाऊन तो आश्रमाच्या पाठीमागे तो घोडा बांधून टाकला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राजकुमार उठले की आता आपल्याला घोडा घेऊन राजधानीत जायचं, पाहिलं तर घोडा दिसेना. नाही, म्हणजे इतकं सगळे राज्य जिंकत राजधानीजवळ आलो, राजधानीजवळून घोडा गेला. आता यज्ञ कसा पूर्ण व्हायचा? म्हणून त्या सगर राजाच्या 60,000 पुत्रांनी सगळीकडं पृथ्वीवर शोध घेतला. पाताळात तर गेले नाही म्हणून त्यांनी सगळी पृथ्वी खणून काढली, आणि तिथं जे पाणी साठलं त्याला म्हणून सागर मानतात. सगर राजावरून सागर शब्द आला. आणि पृथ्वीच खणून काढली, इतकी खणली की ते सगळे जे महासागर सागर आहेत तर त्या सगर राजाच्या पुत्रांनी घोडा शोधण्यासाठी खणलेले आहे, असं पुराणामध्ये उल्लेख आहे. तरीही त्यांना घोडा सापडेना. आणि मग असं करत करत मुख्य भूमीपासून एक छोटं बेट होते, तिथं जरी पाहू म्हणून गेले तर त्यांना कपिल मुनींचा आश्रम दिसला, आणि आश्रमाच्या पाठीमागे तो आपला यज्ञाचा घोडा बांधलेला त्यांना दिसला. आता एवढे कष्ट घेतले, बोलता बोलता वर्ष गेलं, आणि तो घोडा केवळ या ऋषीने आणला, म्हणजे यांनी चोरला अशी त्यांच्या मनामध्ये कल्पना तयार झाली. कपिल मुनी ध्यानस्थ बसले, त्यांना माहीतही नाही इंद्र कधी आला आणि घोडा बांधून निघून गेला.
सगर राजाच्या त्या पुत्रांना खूप राग आला. आपण खूप कष्ट घेतले आणि एखादी गोष्ट शोधण्यासाठी आणि नंतर दुसऱ्याच्या हातात दिसल्यावर जसा राग येतो, ती त्याला सापडली का त्यांनी चांगल्या हेतून ठेवली हे काही विचार न करता आपण पहिले काय करतो, त्याला शिव्या घालून मोकळा होतो की मी 2 तास झाले वस्तू शोधतो, ती तू घेऊन बसला. आणि त्याला माहीत नाही तुम्ही शोधताय, नाही का? तसं कपिल मुनी माहीतच नाही आपल्या आश्रमात कोणी घोडा बांधला आहे. पण सागर राजाचे जे पुत्र होते त्यांनी काय केलं, कपिल मुनींना खूप आजवा भाषण केलं आणि त्यांच्या अंगावर धावून गेले, त्यांना मारले. काही पुराणांमध्ये त्यांना लात मारली असं आहे, काही मुनींनी त्यांच्यावर तलवार उभारली असं आहे. कपिल मुनी ध्यानस्थ होते, त्यांनी ची समाधी भंग झाली. आणि जेव्हा त्याच्या अंगावर, कपिल मुनींच्या अंगावर जेव्हा हे 60,000 सगर पुत्र तलवार घेऊन धावले, तेव्हा कपिल मुनींच्या डोळ्यातून जो अग्नी निघाला, त्यांनी हे सगळे 60,000 सैन्य म्हणजे पुत्र त्यांच्याबरोबरचे सगळं सैन्य पूर्ण भस्म झालं. घोडा तेथच, घोडा घेऊन जायचं आधी कपिल मुनींना त्रास द्यायचा म्हणून विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतो. तसं इतिहास तर घडायचा होता, इतिहास घडायचा होता, गंगेला पृथ्वीवर आणायचं होतं, ही त्याच्या मागचे भगवंताची योजना. घोडा गेला आणि सगळे पुत्र दिसेनासे झाले. सगर राजा वाट पाहत, त्याचा एक नातू होता अंशुमान म्हणून. तो अंशुमानला त्यांनी बोलवलं आणि सांगितलं, अरे म्हणले तुझे वडील काका सगळेजण राजधानीच्या बाहेर आले म्हणून समजलं, नंतर तो घोडा हरवला म्हणून समजलं, त्याला शोधायला गेले. आता बोलता बोलता वर्ष झाले, तर त्यांचा काही पत्ता लागत नाही. सगळं दुसरं सैन्य शोध घेतले तर कुठेच पत्ता लागत नाही, घोडाही दिसत नाही आणि ते 60,000 पुत्र पण दिसत नाही. सगराचा नातू अंशुमान शोध घेत 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 तो पण त्या बेटावर कपिल मुनींच्या आश्रमापाशी आला. त्यांनी पाहिलं की सगळे राखेचे ढिगारे, म्हणजे इथं काहीतरी विक्षिप्त घटना घडलेली आहे. त्यांनी कपिल मुनींचं दर्शन, अंशुमान म्हणजे अत्यंत प्रेमळ, खूप चांगला नातू होता त्याचा. त्याला आपले सगळे काका बापाचा स्वभाव माहीत होता. त्याने आपल्या आजोबांशी बोलता म्हणला, काका आजोबा हे गायब झाले, याचा अर्थ यांनी काहीतरी आताताईपणा केला असेल, कोणाच्या तरी रागाला बळी पडले असतील, हे एखाद्या ऋषीमुनीचा अपमान करून स्वतःचा नाश त्यांनी करून घेतला असेल. अंशुमनाने मग कपिल मुनींच्या पायावर डोकं ठेवलं, म्हणले मी सगर राजाचा नातू अंशुमान, माझे वडील आणि माझे सगळे काका मिळून 60,000 जण अचानक गायब झाले, कुठं दिसत नाही. इथं राखेचे ढिगारे दिसतात, ते खूप म्हणजे त्यांचं आहे. कपिल मुनींनी सांगितलं, म्हणले ते कोण होते मला काय माहीत नाही, माझी तपश्चर्या भंग करून त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केल्यामुळं माझ्या डोळ्यातून जो अग्नी निघाला त्यांनी हे भस्मसात झालेले आहेत. आश्रमाच्या मागे एक घोडा दिसतो, तो तुझा असेल तर तो घेऊन जा आणि तुमचा यज्ञ पूर्ण करा. अंशुमानाने पुन्हा पायावर डोकं ठेवले, म्हणले मुनिवर पण माझे हे वडील माझ्या काकांना मुक्ती कशी मिळणार, त्यांचं जिवंत व्हावेत. ते म्हणले आता ते शक्य नाही, ते काय माझ्या हातातली गोष्ट नाही, पण मी तुला एक मार्ग सांगतो की स्वर्गातल्या गंगा नदीच्या पाण्यानेच त्यांना मुक्ती मिळू शकते, नाही तर त्यांना मुक्तीसुद्धा मिळणार नाही. अंशुमानाने नमस्कार केला, तो घोडा घेतला आणि तो परत आपल्या आजोबांकडं निघाला. अश्वोयम नियता वत्स पिता महपशुस्तव इमेच पित्रो दग्धा गंगा सोवयंती नंतरतो. कपिल मुनी सांगतात, ए वत्सा, हा घोडा तुझ्या आजोबांचा यज्ञ पशु आहे.
याला तू घेऊन जा. तुझ्या भस्म झालेल्या काकांचा उद्धार केवळ गंगा जलाने होईल, दुसरा उपाय नाही. ने तरत, दुसरा काहीही उपाय त्याला नाही. सगळे मुलं गेले तरी सागराने यज्ञ पूर्ण केला. कारण शास्त्र असं आहे, यज्ञाची दीक्षा घेतल्यानंतर यज्ञ पूर्ण झालाच पाहिजे. आपण सतीची कथेमध्ये सुद्धा पाहिलं की सतीचा बळी गेला, दक्षाचा वध झाला, तरी शंकराने त्याला पुन्हा जिवंत केलं, बोकडाचं डोकं बसवलं आणि तो यज्ञ पूर्ण करून घेतला. म्हणून एखादं व्रत घेतलं तर ते पूर्णच करायचं असतं. खूप आता माझ्याकडे ज्योतिष कार्यालय असल्यामुळं दर गणपतीच्या दिवसात, महालक्ष्मीच्या दिवसामध्ये असंख्य फोन असतात की ते आमचे काका वारले, मग आता गणपती बसवू का नको, गणपती बसवले ना आमची मावशी वारली, मग आता काय करू गणपती. मग लोक काही वेड्यासारखे सल्ला देत राहतात. विसर्जन करून टाका, पूजाच करू नका, असं नसतं. तुमच्या घरात जरी कोणाचा मृत्यू झाला तर ब्राह्मणाच्या हातून तो गणपती बसवावा असं शास्त्र. गणपती बसवल्यावर मृत्यू झाला तर ब्राह्मण किंवा शेजारच्या हातून त्याची पूजा करायची, ते 10 दिवस झाल्यावरच विसर्जन करायचं. आता मधीच विसर्जन करा असं नसतं. महालक्ष्मी समजा बसायच्या आधीच सुतक घरात आलं तर एखाद्या सवाष्णीच्या हातून तिच्या घरामध्ये आपल्या महालक्ष्मीचं बसवायचंच. पण ती जी प्रथा आहे ती पूर्णच करायची. एखाद्या वर्षी झाला, या वर्षी ब्रेक असं नसतं, ते पूर्णच करायचं असतं. शास्त्रामध्ये असाच उल्लेख आहे. म्हणून मनाला येईल तसे निर्णय घेऊ नयेत. पंचांगाचा आधार घ्यावा. फार प्रश्न पडला तर दातेंचं पंचांग आहे, त्यांच्याकडे सल्ला मागावा, किंवा तुमचे प्रश्न उत्तर असं जे आहेत त्याचे ते पुस्तक एखादं घरात ठेवावं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. अंशुमनाने म्हणजे सगर राजाचा यज्ञपूर झाला. सगराच्या निधनानंतर अंशुमन राजा झाला नातू, कारण सगळे वडील काका तर गेले. अंशुमनाने सुद्धा गंगा पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक पिढी म्हणजे त्याला आपले आजोबा गेले, आता आपल्याला काय घेणं आहे असं नातवाने प्रयत्न केला आहे. सगर राजाच्या नातवाने आपल्या काकांनी वडिलांना मुक्ती मिळावी म्हणून प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही. अंशुमनाचा पुत्र दिलीप यांनी सुद्धा प्रयत्न केला. म्हणजे हे जे भस्म झाले त्याच्या नातवाने सुद्धा प्रयत्न केला, त्यालाही यश मिळालं नाही. तोही अपयशी ठरला, मृत्यू पावला. आणि दिलीपचा पुत्र भगीरथ यांनी सुद्धा प्रयत्न सुरू केले. 3-4 पिढ्या आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळावी याच्यासाठी प्रयत्न करतात. अख्खं आयुष्य तपश्चर्यामध्ये घालतात, ते राज्य वैभव सोडून देतात, आणि आपल्याला आपल्या आईवडील आजोबा आजींचं श्राद्ध करायला सुद्धा वेळ नसतं. दूध केळं द्यायची की झालं. अरे तसं ना, पिंडदान हे झालंच पाहिजे. त्या दिवशी वर्षातून एकदा तर आठवण काढायचं. पण तुम्ही आपल्या शास्त्रामध्ये पितृपंधरवाडा तो असतो त्यासाठी की निदान तुमच्या पूर्वजांची आठवण ठेवा. नाहीतर लोक आई वडिलांना सुद्धा विसरून जातील. नातवांना आजोबा आजी कशी होती माहीतच नसतं. त्यांची नावं पण सांगता येत नाही पूर्ण. तुझ्या आजोबाचं पूर्ण नाव सांगितले तर तुम्हाला नाही माहीत. वडिलांचं नाव असं आहे म्हणजे आजोबाचं नाव एवढंच असेल, आणि तुझ्या आजोबाचं पूर्ण नाव नाही माहीत, आजीचं नाव नाही माहीत. कसे काय संस्कार? तुम्ही आजोबाचं नाव आपल्या पोराला शिकवत नाही, वडिलाचं. तुमचं नाव तो नाही सांगणार त्यांच्या पोरांना. जैसी करणी वैसी भर. मी माझ्या आईवडिलांचं मान ठेवलं नाही तर माझे पोरं माझा पण मान ठेवणार नाही. माझ्या मुलाच्या देखत मी आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडलं तर माझे पोरांना वृद्धाश्रम माहिती होतं नाही का. आईबाप म्हातारे झाल्यावर कुठं नेऊन घालायचं, त्यांना लहानपणी शिक्षण मिळतं. भगवंत सांगतात की 4-4 पिढ्या
अंशुमन झाला, दिलीप झाला, तिसरी पिढी भगीरथाची आली. भगीरथाने राज्यकारभार आपल्या प्रधानावर सोपवला तरुण वयातच. त्याच्याकडे राज्यकारभार आल्याबरोबर तो लहान होतं वयानं. त्यांनी घरी बायकोला सांगितलं, मी आता येईल तर माझ्या पूर्वजांना मुक्ती देऊनच परत घरी येईल, नाही तर येणार नाही. किती कडक व्रत घेतले पहा. त्यांनी जंगलामध्ये जाऊन गंगेची प्रार्थना करायसाठी तपश्चर्या केली. वर्णन आहे भागवतात, उजव्या हाताच्या आपल्या पायाच्या अंगठ्यावर तो उभा आहे आणि गंगेची तो प्रार्थना करतो. घोर तपश्चर्यानंतर मंदाकिनी म्हणजे गंगा त्याला प्रसन्न झाली, तिने दर्शन दिलं. तिने सांगितलं, मी ब्रह्मदेवाच्या आज्ञेशिवाय तर येऊ शकत नाही, कारण मी हिमालयाचीच कन्या आहे. पार्वती माझी बहीण आहे, शंकर माझे मेहुणे आहेत, पण मला त्यांनी सत्यलोकात नेलं तर त्यांच्या परवानगीनेच मला पृथ्वीवर येता येईल. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, पृथ्वीवर यायला तयार आहे, पण तू ब्रह्मदेवाची परवानगी कर. तपश्चर्या करून काय आलं, गंगेन काय आलं, मी येते बाबा. पण बघ, पुन्हा भगीरथाने ब्रह्मदेवासाठी तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, म्हणले बोल. ते म्हणले, गंगा मातेला पृथ्वीवर येण्याची परवानगी द्या, तिला का पृथ्वीवर पाठवा, त्याच्याशिवाय माझ्या पूर्वजांना मुक्ती नाही आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणले भगीरथ, तुझी तपश्चर्या, तुझे प्रयत्न पाहून मी अत्यंत प्रसन्न आहे. म्हणले, मी गंगेला पृथ्वीवर पाठवायला तयार आहे, पण तिचा जो वेग आहे, ती जर सत्यलोकातून पृथ्वीवर आली तर ती पृथ्वीला भोक्स पाडून खाली पाताळात निघून जाईल, इतका तिचा वेग आहे. तर तो वेग सहन करणारी गोष्ट पाहिजे की जी पृथ्वीत आल्यावर तिला अलगद झेलेल. तो म्हणले, भगवंत आता मी काय करू? तर म्हणले, तू शंकराला प्रसन्न कर आणि त्यांना म्हणा तुमच्या डोक्यावर ते गंगेला झेला. तोच माणूस, फक्त भगवान शंकरच गंगेचा वेग सहन करू शकतात, दुसरं कोणीही नाही. ती पर्वतावर पडली तर पर्वत दुभंगून ती पाताळात निघून जाईल. शंकर तयार झाले की तुम्हाला हाक मार, मग मी गंगेला पाठवतो. गंगा झाली, ब्रह्मदेव झाले. भगीरथाने पुन्हा तपश्चर्या केली महादेवाला प्रसन्न करण्यासाठी. घोर तपश्चर्या केली, वय वाढतंय. महादेव प्रसन्न झाले, म्हणले भगीरथा बोल. ते सांगितलं, बाबा गंगा माता पृथ्वीवर यायला तयार आहे, पण ब्रह्मदेवाने सांगितलं तिचा वेग खूप आहे, तर ते झेलणारे फक्त भगवान शंकरच सिद्ध आहे. तर माझी विनंती आहे की तुम्ही तिला आपल्या माथ्यावर झेलावं आणि नंतर पृथ्वीवर सोडा. महादेवाने आशीर्वाद दिला, म्हणले मी झेलायला तयार आहे, मी माझ्या जटामध्ये तिला स्थान देईल, तू तिचं आवाहन कर. भगीरथाने ब्रह्मदेव आणि गंगेचं आवाहन करायला सुरुवात केली. ब्रह्मदेवाने आज्ञा दिली, म्हणले गंगा जनकल्याणासाठी तू आता पृथ्वीवर जा. भगीरथाने फार कष्ट घेतलेत म्हणले तुझ्या येण्यासाठी, तू त्याच्यासाठी म्हणून जा आणि सर्व पृथ्वीवरच्या वासियांचं कल्याण कर. तुझ्या पवित्रतेमुळं सर्व लोकांची पापं नष्ट होतील. पृथ्वीवरचा जो वाळवंटी प्रदेश आहे तो सुजलाम सुफलाम होईल आणि लोक तुला सगळ्यात पवित्र नदी म्हणून मानतील. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार सत्यलोकातून गंगा खाली वेगाने आली. मी पाहिलं महादेव
आपल्याला डोक्यावर झेलण्यासाठी आलेले सिद्ध आहेत. तिने विचार केला तर मेवणाच आहे, आपल्या बहिणीचाच नवरा आहे, त्याची छेड काढायला का हरकत आहे, त्याच्या सगट आपण वाहून नेऊ, शंकरालाच वाहून नेऊ. भगवान शंकरांनी तिच्या मनातला विचार होता, त्यांनी जटा विस्कटल्या, गंगा पडल्यावर ती त्या सगळ्या जटामध्येच गुंफून बसली, तिला बाहेरच पडता आहे. तिने खूप प्रयत्न केले पण तिला जटामधून बाहेरच पडता येईना. भगीरथ राजा हात जोडून बसलेला, वर्ष झाले. त्यांनी भगवंताला प्रार्थना केली, म्हणले महाराज तिला गंगेला तुमच्या जटेतून बाहेर येऊ द्या. ते म्हणले ती मला सगळं वाहून नेण्याचा प्रयत्न करते म्हणून मी तिला अडकून ठेवलं. तिचा अभिमान जो आहे तो नष्ट झाल्याशिवाय मी तिला बाहेरच जाऊ द्या. अहो म्हणले तुमचं बरोबर झालं, पण मी थांबलो, 1 वर्ष झाले हात जोडून तुमच्यासमोर उभा आहे, ती बाहेर आल्याशिवाय माझ्या पूर्वजांचा उद्धार कसा व्हायचा. त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन शंकराने आपल्या जटेतून गंगेला बाहेर सोडलं आणि गंगा मातेला बाहेर म्हणले, माते माझ्या मागं मागं ये. भगीरथ राजा अत्यंत दयाळू, ज्या ज्या भागातून मनुष्य वस्तीला पाण्याची गरज आहे त्या त्या भागातून त्यांनी रथ आपला हाकला, त्याच्या पाठोमामध्ये गंगा चालली. जिथून गंगा सुरू होते ते गंगोत्तरीपासून जिथं अलकनंद तिला भेटते तिथपर्यंत तिला भागीरथीच म्हणतात. भगीरथ राजामुळे आले म्हणून तिला भागीरथी म्हणतात. अलकनंदेशी संगम झाल्यानंतर तिला गंगा म्हटलं जातं. गंगा नदी आपल्या भगीरथ राजाच्या पाठोपाठ जातीये, हरिद्वारपर्यंत आलेत. गंगेला इच्छा झाली की भगवान विष्णूंचं तिथं, हरिद्वार म्हणजे का, हरीचं द्वार, जिथं स्वर्गाचा प्रवेश होतो, जिथं भगवान विष्णूंनी पहिले पाऊलं टाकले. कधी मोहिनी रूपामध्ये, म्हणजे अमृतकंड पहिले कुठंच आणले तर हरिद्वारला, म्हणून कुंभमेळा हरिद्वारला पण भरतो. मग तिथं विष्णुपदाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जायचं नाही म्हणून गंगापा तिथं वळून पुन्हा मार्गस्थ झालेले. प्रयाग तीर्थक्षेत्रापर्यंत ते आलेत. आता ती दोन्ही मोठी कथा आहे, गंगा या सरस्वती, नाही का. दोघींनी एकमेकाला शाप दिला, दोघी नदीच्या रूपात आल्या. ही कथा कधीतरी आपल्याकडं कधीतरी नाही, ती सांगत बसलं तर मूळ भागवत बाजूलाच पडतो. मग तिथं गंगा यमुना सरस्वती यांचा संगम आहे. तुम्ही जर कधी अलाहाबादला, म्हणजे आता प्रयागराज म्हणतो आपण त्याला, पूर्वी प्रयागराजच म्हणत, पुराणामध्ये प्रयागराज उल्लेखच आहे. औरंगजेबाच्या काळात त्याला अलाहाबाद नाव दिलं आणि आता पुन्हा योगी सरकारमध्ये त्याला प्रयागराजच नाव दिले गेलेलं आहे. तर यमुनेचं काळं पाणी आणि गंगेचं पांढरं पाणी अगदी सरळ 2 भाग दिसतात. तुम्ही तिथं स्नान करणं अत्यंत, सरस्वती गुप्त आहे, सरस्वती नदी गुप्त आहे, पूर्वी होती असं म्हणतात. 3 नद्यांचा संगम आहे, पण त्याला त्रिवेणी संगम असंही म्हणतात. तिथून पुढं ती निघाली, अगदी जवळ आलंय, नाही का. कलकत्त्याच्या जवळ गंगासागर आहे, त्याच्या जवळपर्यंत भगीरथ गंगा मातेला घेऊन आला, पण तिथं होता एक जणू नावाच्या ऋषींचा आश्रम. वाहता वाहता भगीरथ थांबला, म्हणला इथं मोठे ऋषींचा आश्रम आहे, आपण दर्शन घ्यावं आणि जाऊ. म्हणून तो जणू ऋषींच्या आश्रमात गेला, दर्शन घेतलं.
भगीरथ म्हटलं, अरे तुम्ही तर महाराज भगीरथ, आणि हे काय? तर म्हणजे बाबा मी तपश्चर्या करत होतो, गंगेला होते. गंगेला अभिमान, माझ्या मार्गात आले म्हणले मी तुला घेऊ तुझ्या सगळं. तिने सगळा तो आश्रम यज्ञ चाललेला सगळा वाहून घेऊन. जणू राजा महाराजांना म्हणजे ऋषींना खूप राग आला, म्हणून त्या जणू ऋषींनी संपूर्ण गंगा प्राशन करून टाकली. ते म्हणजे तुला एवढी मस्ती आहे तुझ्या वेगाची, दाखव तुझी ताकद. जणू ऋषींनी ती संपूर्ण गंगेचा प्रवाह प्राशन करून टाकला. झालं का? तर भगीरथ राजाने तरी किती प्रयत्न करावेत. त्यांनी पाहिले गंगा पुढंच जाईना. त्यांनी जणू मुनीचे पाय डोकं ठेवले, म्हणले महाराज मला क्षमा करा, गंगेच्या आत काही चूक झाली मला नाही. म्हणले माझा आश्रम यज्ञ सगळं तिने वाहून नेलं, मी तिला क्षमा करणार. हो म्हणले, ती जर पुढं नाही गेली तर मी एवढं वर्ष माझं अख्खं आयुष्य वाया घातलं तपश्चर्येत. गंगेला प्रसन्न कर, ब्रह्मदेवाला कर, महादेवाला कर, सगळ्यांच्या पुढं पुढं करून म्हातारा होत चाललो. म्हणले तिला तुम्ही बाहेर सोडा, तरच माझ्या पूर्वजांचा उद्धार होईल. जणू ऋषींना त्याची दया आली. त्यांनी सांगितलं, म्हणले मी सोडतो तुझ्यासाठी म्हणून सोडतो. आणि त्यांनी आपल्या कानातून गंगेचा प्रवाह बाहेर काढला. आश्रमाच्या 2 भागातून ती पुढं वाहत गेली आश्रम सोडून. मग एक जे भाग आहे हा बांगलादेशातून सागराला मिळाला, त्याला जान्हवी म्हणतात. उजव्या बाजूने जो प्रवाह गेला गंगा सागराकडं त्याला गंगा म्हणतात. जणू ऋषींनी बाहेर काढलं, त्याला जान्हवी असं सुद्धा नाव आहे. म्हणजे गंगेला जान्हवी असं सुद्धा म्हणतात. जिथं त्याच्या भगीरथाच्या आजोबांचं, चुलत आजोबांचं नाही का, सगर राजाच्या मुलांचे जे 60,000 मुलांचे देहाची राख पडली होती, गंगेचा स्पर्श झाल्याबरोबर त्यांना पवित्र देह प्राप्त झाला आणि ते स्वर्गलोकी निघून. कपिल मुनींना नमस्कार केला. त्यांनी भगीरथाला सुद्धा आशीर्वाद दिले, म्हणले अरे तुझ्यामुळं आज आम्हाला मुक्ती मिळाली. आम्ही 3 पिढ्या वाट पाहत आहोत, पण तुझ्या इतका प्रयत्न करणारा, इतकी चिकाटी असणारा या जगात कोणीही नसेल. म्हणजे गंगा अवतरण शेवटपर्यंत नेण्यासाठी किती अडथळे यावेत. म्हणून जेव्हा एखाद्या खूप माणूस प्रयत्न करतो त्याला भगीरथ प्रयत्न असं म्हणतात. सतत अडचणी, सतत अडथळे. आपण तर साध्या साध्या अडथळ्याला घाबरतो, चिडतो, सोडून देतो प्रयत्न. अशा वेळी भगीरथाची कथा आपल्याला आठवली पाहिजे. ही कथा सांगण्याचा हेतू एक लक्षात घ्या, की जेव्हा आपण भक्ती करू, आपल्याला परमेश्वर प्राप्त व्हावा, अनेक अडथळे येतात. तुम्ही आजारी पडाल, तुमच्याकडे पाहुणेच येतील, तुम्हाला काहीतरी कोणीतरी नावच ठेवेल, कोणी दुसराच सल्ला देईल, लय का, कोणी त्याच्यावर टीका करेल. सगळ्यांना हात जोडायचे, कोणालाच नावं ठेवायची नाही. बा तुझं म्हणणं कर, माझ्या मार्गाने मला जाऊ दे, तुझे पण आशीर्वाद लाभ. तुम्ही रामाची भक्ती चालू केली की लोक रामच काय कृष्णाची कर ना, आमच्या महाराजांकडे चल ना, आमचे महाराज फार मोठे. काय होतं हल्ली आहे ना, की देवाच्या ऐवजी हे महाराज लोकांचं प्रस्थ फार वाढत चाललं. करोडोचं दान त्यांच्या पुढं लोकांना टाकलं जातं. ते मोठमोठे आश्रम बांधतात, ते सगळे स्वतःचे असतात, खाजगी. ते काही पब्लिक ट्रस्ट नसतं. खूप श्रीमंत असतात, 10,000, 10,000, 20,000 कोटींच्या त्यांच्या प्रॉपर्ट्या असतात. सगळ्या 2 नंबरच्या असतात. कुठेही इन्कम टॅक्स भरत नाहीत, काही नाही, लोकांनी दिला पैसा मानतात. एक लक्षात घ्या की एकमेव जगात एकच भगवंत आहे आणि तो सत्य आहे. त्याची मनापासून प्रार्थना करा. कोणत्या बाई बुवाच्या मागे लागू नका.
नमस्कार करा, त्यांचे आशीर्वाद घ्या, इथपर्यंत ठीक आहे. पण देवाची सोडून त्यांची भक्ती नका करू. ते कोणाची भक्ती करत होते? देवाची. मग आपण त्यांचीच करायची. जगाचा निर्माता म्हणजे मूळ ज्याला आपण म्हणतो आदी पुरुष, हा भगवान नारायण आहे. नारायणाला आहे. नारायणापासून सगळे अवतार, नारायणापासून सगळे जे आहेत अवतारांचे पूजा करणारे हे महाराज लोक, संत लोक, आणि त्या संतांना आपण पूजा करतो. तर संतांची पण पूजा करा, पण भगवान विष्णूला एकमेव आराध्य दैवत माना आणि त्याला शरण जा. काय असतं, तलाठ्याकडं तुम्हाला 7/12चा उतारा मिळतो, नाही का? पण जर कलेक्टरनी सांगितलं की याला उतारा द्या, तर तलाठी तुम्हाला 5 पैसे तरी मागेल का? तो घरी आणून देईल. ते कलेक्टर साहेबांचं हुकूम झालं, तुम्हाला 7/12चा उतारा देतो, रात्र ताबडतोब. मुख्य माणसाला धरायचं. मी जेव्हा बँकेतून रिटायर झालो, एक 3 महिन्यांनी पेन्शन मिळावे असा नियम होता व 3 महिन्यात सुरू व्हायला पाहिजे. 3 महिने झाले, मी आपला फोन केला की मग माझी पेन्शन या महिन्यात जमा व्हायला पाहिजे, ती नाही झाली. अहो लाडेसाहेब म्हणले, जानेवारी महिना आहे, तुम्ही ऑक्टोबर रिटायर झाले, मार्चपर्यंत तुम्ही आता काही फोन करू नका, कुठेही जा, तुम्हाला मार्चपर्यंत पेन्शन मिळणार नाही. आम्हाला कामं असतात, ते रिपोर्ट हे यावं लागतं, त्याचे रेट यावं लागतात. अहो मला पण नियम आहे ना 3 महिन्यांनी द्या, ते आम्हाला कसं आम्हाला तुम्हाला कुठं जायचं. आता मी निवांत रिटायर झालेला माणूस, मी बसल्या आमच्या बँकेच्या चेअरमनला ईमेल टाकलं की मी अमुक तारखेला रिटायर झालो आणि मला या महिन्यात पेन्शन मिळायला पाहिजे, ती मिळाली नाही. मी काहीही कंप्लेंट कोणाची केली नाही, फक्त माझ्या गारानं मांडलं. दुपारी जेवण झाल्यावर 1:30-2 वाजता हा ईमेल टाकला. रात्री 11:30ला मला फोन आला. म्हणजे जो माणूस सकाळी मला अधिकारी उलट बोलला की जा कुठं, का हो लाडेसाहेब तुम्ही लगेच म्हणले चेअरमनकडे गेला, त्याने आम्हाला फोन करून झापलं, तुमचे पैसे आत्ता जमा केले, सगळा डिफरन्स जमा केला आहे, तुमची ग्रॅच्युटी जमा केली, तेवढं चेअरमन साहेबांना फोन करून सांगा, माझी काही तक्रार नाही. मी साहेब कशाला केलं, तुम्ही तर म्हणलं 3 मार्चपर्यंत देणार नाही. अहो म्हणले आता तुम्ही चेअरमनकडे गेल्यावर आमचं काय चालतं. त्यांनी सांगितलं आजच्याच जमा झाले पाहिजे, मला निरोप द्या मग घरी जा. मग आता 11:30 वाजेपर्यंत आम्ही सगळे बसलो, तुमच्याबरोबर बाकीच्यांचं करावं लागलं, आणि आता 11:30ला घरी जातो. एकदम केविलवाणा आवाज, तेवढं साहेबांना सांगा माझी काही तक्रार नाही. मुख्य माणसाला धरल्यावर खालचे सगळे गार. मुख्य भगवंताला धरा, बाकी कोणालाही शरण जाण्याची गरज नाही. आपोआप सगळेजण तुमच्यासमोर हात जोडून धरा. भगीरथाने जो प्रयत्न केला आणि त्याच्या अफाट कष्टाने, अफाट प्रयत्नाने त्याच्या पूर्वजांचा उद्धार झाला, ही गोष्ट लक्षात घ्या. 4 पिढ्यानंतर त्या सगराच्या राजाच्या पुत्रांना मुक्ती मिळालेल्या. 4 पिढ्या प्रयत्न करतात. आपण थोड्याशा कष्टाने सुद्धा कंटाळून जातं, जाऊ देवा ते होतच नाही, काय करायचं नाही, असं नसतं. आपल्या प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात, तो प्रयत्नाला यश मिळेल. एखादी गोष्ट मनावर गे व्हायलाच पाहिजे, तर होतच, होत नाही असं काहीच नाही. म्हणून आणि भक्तीमध्ये सुद्धा भगवंत असं सहजासहजी दिसत नाही. हळूहळू प्रयत्न, जसं थोडं तुम्ही चालाल तसं तसं तुम्हाला भगवंताचा अनुभूती येत राहते, आणि मृत्यूच्या आधी तुम्हाला नक्कीच भगवंत दिसेल, त्याची अनुभूती येईल, आणि आयुष्यानंतर मुक्ती ही 100% मिळेल. भागवत कथा ऐकल्यानंतर सर्व पापांचा नाश होतोच, पण ही कथा ऐकल्यानंतर सुद्धा 100%, म्हणजे जी भगीरथ राजाची कथा आहे ती ऐकल्यानंतर तुम्हाला एक वेगळा उत्साह यावा अशीच म्हणजे. आज आपण कथा इथं थांबू. उद्या आपल्याला रामावतार कथा सुरू होईल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान गोपाल कृष्ण की। हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत।